ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील 51 शिवजयंती मंडळांना सिंहासनाधिष्ठित मूर्तीचे वाटप हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट 14वे वंशज सिद्धार्थ कंक यांच्या हस्ते व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळांना मूर्तीचे वाटप रविवारी करण्यात आले. यावेळी महापौर श्री कांचना यन्नम, मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शेखर फंड, राजन जाधव, संस्थापक अध्यक्ष सुनील कामाठी, लहू गायकवाड, नरेंद्र काळे, अमर पुदाले, रवी कैयावाले आदी जण उपस्थित होते. खरं तर ज्यावेळी मला फोन आला की सोलापूरमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे, त्यावेळेस मला प्रथमतः नवल वाटलं की एखादी व्यक्ती 4 राज्यांमधल्या इतक्या मंडळांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तींचे वाटप करते. बरं, मूर्ती ही काही छोट्या नाही. आपण समोर पाहतोय एवढ्या मोठ्या आकाराची मूर्ती गेले 8 वर्ष सुनील भाऊंच्या हस्ते या ठिकाणी वाटप केलं जाते. 500 पेक्षा अधिक मूर्त्या, आताच यांनी सांगितलं की 500 पेक्षा अधिक मूर्त्या सुनील भाऊंनी आजपर्यंत वाटलेल्या आहेत. खरं तर ही त्यांच्या मनातील एक शिवभक्ती आहे की ते एवढं मोठं कार्य करतायत. आज 500 पेक्षा जास्त मंडळांना सुनील भाऊंमुळं एक प्रेरणा मिळाली की आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करावी. आणि 500 मंडळात प्रत्येकी 100, 200, 500, 1000 कार्यकर्ते जरी पकडले तरी आज सुनील भाऊ तुमच्यामुळं लाखो लोक शिवजयंती साजरी करतायत. हा एक मोठा आनंद आपल्याला आहे आणि ही खरोखर सोलापूरसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. सोलापूरचे आणि आमचे कंक घराण्याचे नाते तसे फार जुने आहे. मागील 2 वर्षापूर्वी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मी सोलापूरमध्ये उपस्थित होतो. त्यामुळं सोलापूरकरांची शिवभक्ती खरोखरच मलाही अभिमान वाटतो की इतके कट्टर शिवभक्त आणि महाराजांसाठी झोकून देणारे मावळे या सोलापुरात उपस्थित आहेत. आणि खरोखर तुम्हा सर्वांचा सुद्धा मला अभिमान वाटतो. आज या ठिकाणी कंक घराण्याची जी तलवार आपण पाहत आहात, ती तलवार, त्या तलवारीचा प्रकार जो आहे तो आहे मराठा धोप तलवार. जे मानाचे पदाधिकारी मावळे असायचे त्यांच्याकडे ही धोप तलवार पाहायला मिळायची. तर ही मित्र फक्त साधीसुधी धोप तलवार नाही, तर सरसेनापती येसाजी कंक यांचा मी थोडक्यात इतिहास आपणाला सांगतो. येसाजी कंक म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अगदी बालपणापासूनचे मित्र. येसाजी आणि शिवाजी महाराज यांच्यात 4 वर्षाचा फक्त वयाचा फरक होता. ज्यावेळी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली, त्यावेळी सुरुवातीला जे मावळे महाराजांना लाभले त्यांच्यापैकी अगदी आघाडीचं नाव म्हणजे येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे. मागच्याच वर्षी शीतलताई मालुसरे या ठिकाणी येऊन गेल्या. मला खरोखर अभिमान वाटतो, या वर्षी मी आलेलो आहे. तर येसाजी कंकांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून स्वराज्याची शपथ ज्या रायरेश्वर किल्ल्यावर घेतली, त्या किल्ल्याच्या शपथ घेताना पासून ते अगदी येसाजींच्या वयाच्या 90व्या वर्षापर्यंत या स्वराज्याची सेवा केलेली आहे. येसाजी कंक म्हणजे त्या मोजक्या मावळ्यांमधला एक मावळा जे छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी साहेबा या चौघांच्याही कारकिर्दीमध्ये ज्यांनी स्वराज्याची सेवा केली असे काही निवडक मावळे होते. त्या मावळ्यांमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या या सरसेनापती येसाजी कंकांचा उल्लेख करावासा वाटतो. येसाजी कंकांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व घटना पाहिल्या, सर्व घडामोडी पाहिल्या. फक्त शिवाजी महाराज नाही तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा येसाजी कंक आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक कोंढा किल्ल्यावर त्या ठिकाणी गोव्यामध्ये त्यांनी पराक्रम केलेला आहे. येसाजी कंकांच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगायचं झालं तर आमचे मूळचे गाव, स्वराज्याची पहिली राजधानी, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 वर्ष वास्तव्य लाभलं ज्या किल्ल्याला, ते पवित्र ठिकाण किल्ले राजगड, या किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या भुतोंडे गावामध्ये येसाजी कंकांचा आजही 400 वर्षापूर्वीचा वाडा आहे. आता मी खाली काही लोकांना बोलताना ऐकत होतो की त्यांचे गाव कुठले सांगा,
तर त्यांच्यासाठी सांगतो की राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले भुतोंडे या गावी आजही हा 400 वर्षापूर्वीचा वाडा आहे. आज या ठिकाणी एक तलवार तुम्ही पाहता आहात. अशा अनेक तलवारी, अनेक शस्त्र, ढाली, बाकीची शस्त्र आम्ही त्या ठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत. त्या काळातील नाणी, गोंद, शिवराई हे सर्व आणि जुनी काळातील जुनी भांडी सुद्धा त्या ठिकाणी जतन केलेली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारतातून, तसेच या काही 2-4 वर्षांमध्ये बाहेरच्या देशातून सुद्धा अनेक पर्यटक, शिवभक्त, शिवप्रेमी, गडप्रेमी, इतिहास अभ्यासक आपल्या वाड्याला भेट देत असतात. मी या ठिकाणी सर्वांना, सर्व सोलापूरकरांना एक आग्रहाचं निमंत्रण करतो की आपणही सर्वांनी त्या ठिकाणी हक्काने, कधीही 12 महिने 24 तास कधी आपला वाडा बंद नसतो. राजगडावर आलेल्या प्रत्येक मावळ्यासाठी आपला हा वाडा 24 तास उघडा असतो. कधीही केव्हाही आपण त्या ठिकाणी वाड्यावर येऊ शकता. येसाजी कंकांच्या मुख्य जर युद्ध सांगायची झाली तर सुरुवातीच्या काळात ते येसाजी कंक होतेच, पण ज्यावेळी महाराजांवर चाल करून तो अफजल खान चालून आला होता, तर त्या अफजल खानाच्या लढाईला जाताना प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये महाराजांनी मोजके 10 अंगरक्षक निवडले होते. या 10 अंगरक्षकांमध्ये कंक घराण्यातील 2 युगपुरुष होते, येसाजी कंक आणि कोंडाजी कंक. आणि मला अभिमान वाटतो की तो अफजल खान मारताना माझे पूर्वज त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि सभासद बकर किंवा आपण 91 कलमी बकर जर पाहिली, ग्रँड डफने लिहिलेला इतिहास पाहिला, तर ज्यावेळी महाराजांनी अफजल खानाला मारले त्यानंतर येसाजी कंकांनी त्या अफजल खानाचं मुंडकं धाडाच्या वेगळं केलं होतं आणि ते त्या ठिकाणी महाराजांना दाखवलं होतं. तर असा हा पराक्रम अफजल खानाच्या लढाईत येसाजी कंकांनी केलेला आहे. या लढाईवर येत्या थोड्याच दिवसात शेर शिवराज हे नावाचा चित्रपट येणार आहे. आता फत्ते शिकस्त नावाचा चित्रपट येऊन गेला, त्यामध्ये येसाजी कंकांचा सुद्धा समावेश होता. शाहिस्ते खानावरचा जी चाल गेली होती त्यामध्ये येसाजी कंक सुद्धा पायदळाचे सेनापती म्हणून उपस्थित होते, त्याचाही इतिहास दाखवलेला आहे. त्यानंतर येसाजींची गाजलेली आणि तुम्हा सर्वांना माहीत असलेली लढाई म्हणजे हत्तीची झुंज. 1674ला जेव्हा आपला राज्याभिषेक संपन्न झाला त्यानंतर दक्षिण दिग्विजय करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गोळकोंड्याला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काही मोजके मावळे, ज्यामध्ये येसाजी कंक, सूर्याजी मालुसरे, हंबीरराव मोहिते यासारखे दिग्गज मावळे त्या ठिकाणी महाराजांबरोबर होते. आणि त्यावेळी महाराजांची फौज बघून कर्नाटकचा तो कुतुबशाह मुद्दाम महाराजांना म्हणाला, महाराज तुमची फौज तर एवढी मोठी आहे, महाराज आपकी फौज तो बहुत बड़ी है, लेकिन आपकी फौज में एक भी हाथी नहीं दिखता. आता महाराज त्याला कसं सांगणार की आमच्या दऱ्याखोऱ्यात, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, डोंगर कपाऱ्यांमध्ये, गडकिल्ल्यांवरती इथं शत्रूला यायला शक्य नाही, तिथं हत्ती कधी येणार. पण महाराज त्या ठिकाणी त्या कुतुबशहाला म्हणतात, तानाशाहजी ऐसा कुछ नहीं है, हमारे पास 50,000 हाथी है. त्यावर परत कुतुबशाह म्हणतो, आपके पास 50,000 हाथी है तो फिर एक भी हाथी आपने आपके फौज में क्यों नहीं लाया. तर त्यावर महाराज म्हणतात की तानाशाहजी, मेरा हर मावळा, माझा प्रत्येक मावळा हा हत्तीच्या ताकदीचा आहे. आणि त्या ठिकाणी त्या कुतुबशहाला ते खोटं वाटलं. कुतुबशहाने महाराजांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तर त्यावेळी कुतुबशाह महाराजांना म्हणाला, असे असेल तर तुमचा एखादा मावळा लढेल का आमच्या हत्तीशी. आणि कर्नाटकचे हत्ती म्हणजे फार मोठे, प्रचंड बलदंड. महाराज म्हणाले, तुम्ही कोणताही मावळा निवडा, माझा प्रत्येक मावळा हत्तीशी लढू शकतो. त्यावेळी महाराजांच्या एका बाजूला येसाजी कंक, सूर्याजी मालुसरे, हंबीरराव मोहिते सर्व उभे होते. त्या कुतुबशहाने अशी सर्वांकडे नजर फिरवली. आणि त्यावेळी 1676 साल, येसाजी कंकांचा जन्म 1626 म्हणजे त्यावेळी येसाजी कंक हे 50 वयाचे होते. त्यांनी त्या 50 वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीकडे पाहून विचार केला की ही व्यक्ती काय मला वाटत नाही हत्तीशी झुंज देईल, म्हणून त्यांनी मुद्दाम येसाजींचा त्या ठिकाणी निवडलं येसाजींना. येसाजी पटकन पुढे आले, महाराजांना म्हणले, महाराज आज्ञा द्यावी. युद्धाचं दवंडी पूर्ण कर्नाटकामध्ये गोळकोंड्यामध्ये पसरवली गेली. गोळकोंड्याच्या वासियांनी आतापर्यंत 2 हत्तींची झुंज पाहिली होती, परंतु एका माणसाची एका हत्तीबरोबर झुंज हे पहिल्यांदा पाहणार होते. आणि तो माणूस साधा सुद्धा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होता. त्यामुळं त्या ठिकाणी भरपूर गर्दी जमली की हत्तीशी झुंज पाहायची आम्हाला, त्यासाठी गर्दी जमली. हत्तीच्या झुंजीचा दिवस आला. येसाजी कंक आपली शमशेर घेऊन त्या ठिकाणी महाराजांना मुजरा करून मैदानात उतरले. समोरच्या बाजूने त्या ठिकाणी हत्तीची झुंज लढवताना हत्तीला मदोन्मत केलं जायचं, त्याला नशा दिली जायची, जेणेकरून तो अजून चवताळला पाहिजे, अजून खवळला पाहिजे आणि समोरच्या दुसऱ्या हत्तीवर जोरात ताहून गेला पाहिजे. अशा हत्तीला 30 ते 40 हशमांनी धरून आणला. विचार करा, ज्या हत्तीला धरायला 30 ते 40 हशम लागतात त्या हत्तीला एकट्या येसाजी कंकांच्या अंगावर सोडण्यात आलं. परंतु येसाजी कंक ही काही
साधी व्यक्ती नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होते ते. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे महाराजांचं जे ब्रीद होतं ते येसाजी कंकांनी त्या ठिकाणी वापरलं आणि त्या हत्तीवर चालून गेले. त्यांना माहित होतं की हत्तीबरोबर ताकदीने लढण्यापेक्षा युक्तीने लढलं तरच आपला विजय होऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने त्यांनी हत्तीला थांबवायचा त्या ठिकाणी बेत मांडला. हत्ती ज्या वेळी अंगावर यायचा त्यावेळी त्याला हुलकावणी देऊन ते बाजूला सरकायचे आणि असं करून हत्तीला पळवून दमवला. हत्तीला शेपटीला धरून त्याला चिथवला, त्याला राग येऊन दिला. आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आता आपण ह्या हत्तीवर वार करू शकतो, त्यावेळी त्याच्या समोर जाऊन एका शमशेरीच्या घावात त्या हत्तीची सोंड धडा वेगळी झाली, रक्ताच्या चिळकांड्या उडल्या आणि संपूर्ण गोळकोंड्यामध्ये सरसेनापती येसाजी कंकांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. आणि त्या ठिकाणी त्या कर्नाटकच्या वासियांनी पाहिलं की आपल्या हत्तीला मारण्यासाठी इथं मराठ्यांकडे मर्द मराठे येसाजी कंकांसारखे हत्ती त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मित्र, तुम्ही जी आज तलवार बघत आहात ती हीच जी तलवार आहे ज्या तलवारीनं त्या गोळकोंड्याच्या कुतुबशहाच्या हत्तीला मारलं होतं आणि त्याची सोंड वाकडी केली होती, सोंड तोडली होती. त्या तलवारीचं या ठिकाणी दर्शन करण्यासाठी ही तलवार कंक घराण्याकडून आपल्याला उपस्थित करण्यात आली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातो सुनील भाऊ कामाती यांना की त्यांनी हा योग या ठिकाणी जुळवून आणला. मागच्या वर्षी तानाजी मालुसरे यांच्या वंशजांकडे असलेली कवड्याची माळ त्या ठिकाणी सुनील भाऊंनी उपस्थित करून दिली होती आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी. आज ही परमपवित्र तलवार या ठिकाणी उपस्थित आहे. तरी खरोखर माझे वैयक्तिक भाग्य आहे की मी या कंक घराण्यामध्ये जन्माला आलो. परंतु मी या कंक घराण्याच्या वतीनं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण ही एक तलवार या ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणी 400 वर्षापूर्वीचा वाडा आहे, मोठा इतिहास आहे. आज जेव्हा आपण गडकोटांवर जातो तेव्हा एक वेगळी ऊर्जा आपल्या अंगात संचारते. तशाच प्रकारे जेव्हा शिवभक्त आपल्या कंकवाड्यावर येतात तेव्हा त्यांच्याही अंगात एक वेगळी ऊर्जा संचारते. त्यांनाही कुठेतरी येसाजी दिसतात, कुठेतरी कृष्णाजी दिसतात. कृष्णाजींचा उल्लेख आला तर कोंड्याच्या किल्ल्याची लढाईचा 2 मिनिटात मी बोलतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये 1683 मध्ये 1 नोव्हेंबर 1683ला कोंडा किल्ल्यावर स्वतः सरसेनापती येसाजी कंक हे किल्लेदार होते आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हा पदाती नाईक म्हणून त्या किल्ल्यावर उपस्थित होता. आणि त्याच वेळी पोर्तुगीजांना समजलं की या किल्ल्यावर मराठ्यांचे फक्त 300 ते 400 मावळे आहेत आणि हा किल्ला आपल्याला ताबीज करायचा आहे. तर त्या संधीचा फायदा घेताना पोर्तुगीज व्हाईसराय विजराई नावाचा जो व्हाईसराय होता तो त्यांची अतिशय अत्याधुनिक अशी सगळ्या तोफा बंदुका तलवारी घेऊन त्या ठिकाणी तो 3 ते 4 हजाराची फौज घेऊन कोंडा किल्ल्यावर धावून आला. त्यांनी तोफांचा मारा केला, त्या ठिकाणी किल्ल्याच्या भिंती डासाळल्या. ही लढाई जवळपास मराठ्यांनी 10 दिवस लढवली. पोर्तुगीज आत येत होते, कृष्णाजी कंक सपासप त्या पोर्तुगीजांना कापत होते. त्या ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या लागून कृष्णाजी कंक त्या ठिकाणी ढासळले. येसाजी कंकांना दिसतंय आपला पोरगा त्या ठिकाणी ढासळलाय. बाकीचे मावळे म्हणतायत येसाजी बाबा तुमचा कृष्णा पडलाय, तुम्ही त्याच्याकडे जावा. येसाजी बाबा म्हणतायत कृष्णाचं काय व्हायचंय ते माझे दाखले राजे बघून घेतील, मला ह्या पोर्तुगीजाकडे बघून घेऊ द्या. आणि अशा पद्धतीने 10 दिवस त्या ठिकाणी येसाजी कंकांनी तो किल्ला लढवला. 10 नोव्हेंबर 1683 साली स्वतः छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी येसाजी कंकांच्या मदतीला धावून आले आणि तो पोर्तुगीज व्हाईसराय विजराई त्या ठिकाणून पळून गेला. या लढाईनंतर कृष्णाजी कंक यांना घरी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मूळ गावी भुतोंडे या ठिकाणी पाठवलं. कृष्णाजी कंक येसाजी कंक भुतोंडेला आले. त्यानंतर कृष्णाजी कंकांचा दुर्दैवी जखमा फुटून मृत्यू झाला. त्यानंतर 23 जून 1685ला स्वतः छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी आपल्या वाड्यावर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी कंक घराण्याचं येसाजी कंकांचं सातवन केलं. येसाजींचे दुसरे पुत्र चाऊजी कंक यांना पुढचा कारभारी नेमण्यात आला. त्यांना विनापगारी त्या ठिकाणी होणांचं बक्षीस देण्यात आलं. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा 1683 नंतर 1689 साली पुन्हा एकदा येसाजी कंकांचा रायगडाचे किल्लेदार म्हणून उल्लेख आढळतो. राजाराम महाराजांच्या काळातही येसाजी कंकांनी काम केलं, ताराराणी साहेबांच्या काळातही येसाजी कंकांनी काम केलं. त्यामुळं चारही छत्रपतींच्या त्या ठिकाणी अंडर काम करण्याचं भाग्य कंक घराण्याला लाभलं. आजही आपल्या वाड्याची रचना अशी आहे की वाड्याच्या प्रत्येक खिडकीतून किल्ले राजगडाची संजीवनी माची आणि महाराजांचा बाले किल्ला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि त्या किल्ल्यावरून आपला वाडा दिसत असतो. त्याच्यामुळं खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की स्वराज्यातील सरसेनापती येसाजी कंक हे एकमेव असे मावळे आहेत जे सलग 30 वर्ष पायदळाचे पायदळ प्रमुख सरनोबत सरसेनापती म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्वराज्याची सेवा केलेली आहे. आणि त्या 30 वर्षाच्या काळात फक्त आणि फक्त 20 वेळा त्यांचं घरी येण्याचे उल्लेख आढळतात. घरातून किल्ला दिसतो पण 30 वर्षात 20 वेळाच माणूस घरी येतो. म्हणजे विचार करा त्या माणसाची स्वराज्याप्रतीची निष्ठा कशी असेल. आपल्याला आता आठवड्यातून 1 दिवस सुट्टी लागते पण त्यावेळी 30 वर्षात 20 वेळा फक्त या ठिकाणी येसाजी कंकांनी सुट्टी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा कंक घराण्याचा इतिहास या ठिकाणी मांडण्यासाठी माहिती देण्यासाठी मला सुनील भाऊ कामतींनी या ठिकाणी
बोलवलं, आपण सर्वांनी आदरातिथ्य करून या ठिकाणी माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी सुनील भाऊंना या त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो कंक घराण्यातर्फे. आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सोलापूरकरांना मी विनंती करतो की आपण जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा सरसेनापती येसाजी कंक वाडा भुतोंडे या ठिकाणी आवर्जून यावं. आम्ही आपल्या सेवेस हजर आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. येसाजी कंक यांचं वंशज आपल्या सोबत आहे. केवळ सोबत नाही की त्यावेळी आहेत स्वराज्यासाठी ज्या तलवारांनी शौर्य केलं ते तलवारी आपल्या सगळ्याच्या दर्शनासाठी आणि आपल्या सगळ्याच्या समोर त्यांनी आज ठेवलेलं आहे. मी भाऊला सांगू इच्छितो, भाऊ हा कार्यक्रम संपले की ह्या तलवारीचं दर्शन करायला सगळ्याला तिथं आपण दर्शनला द्यावं, जेणेकरून एक प्रकारचा माणसाच्या मनात एक आपलं हे तलवार लांबणं बघण्यापेक्षा ज्या तलवारने स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या स्वराज्याने शौर्य गाजवलं, त्या तलवाराला आपण सगळ्यांना आम्ही बघू शकतो, पण आपले कार्यकर्ते आपले शिवभक्त लोक नाही बघावं, त्यासाठी आपण सगळ्यांसाठी उघडं ठेवावं. गेल्या अनेक वर्षापासून कामाटे साहेबांनी या भागातील जे हिंदुत्व जगलं, आपण सातत्यानं म्हणत असतो की लोकांना हिंदू डॉन हे ते अनेक शब्द देत असतो, पण कामाटे साहेब आपलं स्वतःचं बोलणं कमी आहे पण कर्तृत्व लय आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांच्या मुलांना घेऊन त्यांना सोबत घेऊन एक संकट करणं आणि त्यांच्यासाठी सातत्यानं दिवस रात्र करून आपण त्या पाठीमागं एक हिंमत देणं, ज्यांनी आपलं काम करत राहिलं. आणि केवळ आपल्या ह्या भागातलं नाही तर केवळ मी नगरसेवक असून माझ्या प्रभागापुरतं नाही तर आपल्या या सोलापुरातल्या जिल्ह्यातल्या अनेक गावांना ह्या शिवछत्रपती महाराजांचं पुतळे देऊन, जिथं आपण ज्या पुतळ्यांसमोर नतमस्तक होतो, ज्यांचं नाव काढलं की आपल्या अंगातलं एक मूठभर मास चढल्यासारखं आपल्याला वाटतं, असं तुम्हा सगळ्या युवकांच्या अंगातही आपल्याला ज्यांनी त्यांचं प्रेरणा घेऊन एक बूटभर मात चढावं म्हणून आपण सुनील भाऊनी आज आपल्या सगळ्यांना या पुतळ्यांचं तुम्हाला सगळ्याला देत आहेत. आपल्या सगळ्याला मी विनंती करतो की ज्या श्रद्धेने त्यांनी देत आहेत त्या श्रद्धेनेच आपण ते पुतळे आपण ठेवावं, उत्सव करावं, नंतरनं रोज त्याचे पूजन करण्यात यावं, जेणेकरून आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाचं त्यांनी दिलेल्या आपल्याला जे काही आज आपण जे सगळे हिंदू म्हणून बसलो आहेत हे सगळं त्यांच्या आशीर्वादाने बसलो आहे, याची सगळ्याची जाण ठेवून आपण त्या पुतळ्याचं संरक्षण करावं एवढंच बोलतो. आणि सुनील भाऊंच्या कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सुनील कामाटे भाऊ यांच्या हस्ते पुतळा देऊन आता सुरुवात झालेली आहे. जवळजवळ मध्यवर्ती महामंडळामध्ये 10 वर्षापासून इथून कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर यांचं मंडळ लेझिम खेळत येत आहे आणि ते सर्वात मोठं लेझिम पथक सोलापूरमध्ये आहे. आणि सोलापूर शहरामध्ये त्याला प्रथम पारितोषिक कमीत कमी 3 वेळा मिळालेलं आहे मध्यवर्ती महामंडळाला. असं उत्कृष्ट मंडळ हे चालवत आहे आणि ते आपल्या महामंडळाचे माजी अध्यक्ष सुद्धा होते. तर त्या खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने असे मोठे कार्यक्रम करतात. गेल्या वर्षीच आपल्या इथं तानाजी मालुसरे यांचे वंशज त्यांना बोलवून सुद्धा पुतळ्याचं वाटप केलं होतं. आणि आज येसाजी कंक यांचे 14वे वंशज त्यांच्या हस्ते आज या पुतळ्याचं वाटप करण्यात आलंय. तर असंच आणि ते आज बघितलं तर तुम्ही सर्व जे सुनील कामाटे आहेत कट्टर हिंदुत्ववादी, छत्रपती हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे मावळे तयार केले, तर ह्या परिसरामध्ये त्यांनी सुद्धा एक मावळ्याची फौज तयार केलेली आहे. त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. त्यांना मी आज खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी शिवमूर्तींचं
वाटप करण्यात येत आहे. जवळपास 2014पासून चालू आहे. मला वाटतं 7-8 वर्ष झाले. एक 500हून अधिक मूर्त्या वाटप करण्यात येत आहे. तसंच ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यशाची कंक यांचे वंशज